तोंडावर आहे. सुरक्षाच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली आहेत, काय नेमकं चर्चा? रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक या देखील आले होते. तुमची बैठक झालेली आहे सविस्तर. महासंचालक कायदा सुव्यवस्थेवरती बैठक. गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतात. सर्व गणेश भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे गणेश भक्त आणि गणेश भक्तांचं विघ्नहर्ता कोण आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गणपती बाप्पा त्यामुळे सगळी विघ्न ते दूर करतील आणि कुठलंही दुःख, कुठलीही अडचण, कुठलंही संकट येणार नाही. परंतु या ठिकाणी मुंबई पोलिसांनी पूर्णपणे याची खबरदारी घेतलेली आहे. सुरक्षा, कायदा सुव्यवस्था चोखपणे जी काही ठेवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मुख्यमंत्र्यांकडे स्वतः गृह विभाग आहे. गृह विभाग अतिशय अलर्ट आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेश भक्तांना कुठली गैरसोय अडचण होणार नाही या बाबतीमध्ये त्यांनी सर्व जो काय बंदोबस्त आहे, काळजी आहे, उपाययोजना आहेत सुरक्षेच्या, त्या सर्व घेतलेल्या आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत बैठक झाली. विशेषतः विसर्जनाच्या मार्गामध्ये अनेकदा अडचणी येतात. ट्रॅफिक जामपासूनच्या मी स्वतः DG मॅडमशी बोललो आहे, आयुक्त, पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींशी बोललो आहे, महापालिका आयुक्त जे आहेत गगराणी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. सर्व जिल्हाधिकारी मुंबईतले त्यांच्याशी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे आणि गणपतीचं आगमन आणि गणपतीचं विसर्जन यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न अडचण येणार नाही याची खबरदारी आणि उपाययोजना या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हजारोंच्या संख्येने कोकणातले गणेश भक्त गावाकडे गेलेले आहेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी. मात्र कोकणातले रस्ते अद्याप नादुरुस्त आहेत. अनेक ठिकाणी अडचणी निर्माण आहेत. खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये म्हणून आपण काही वाहनं जी आहेत हेवी अवजड वाहनांना बंदी केलेली आहे. आपल्या गणेश भक्तांना, कोकणवासियांना गैरसोय होऊ नये म्हणून टोल माफी दिलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ते खराब आहेत त्या त्या ठिकाणी नॅशनल हायवेची PWDच्या यंत्रणा ज्या आहेत काम करत आहेत जेणेकरून गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर आपण काळजी घेतोय आणि नक्की त्यांची गैरसोय होणार नाही. रेल्वेची सेवा आणि STची फ्रिक्वेन्सी वाढवलेली आहे. रेल्वे सेवा त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली आहे. STच्या बसेस वाढवलेल्या आहेत. त्यामुळे बरं टोल मध्ये सूट दिलेली आहे जेणेकरून गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही. त्यांचा गणपती बाप्पा चांगला होईल आणि कोकणवासियांना कुठली अडचण येणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली. संवेदनशील विषय आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळा आहे पुण्याची. केवळ मुलांनी फी दिली नाही म्हणून मुलांचे फोटो त्यांनी एक व्हर्च्युअल मार्क लावून व्हायरल केले. ती मुलं खूप मानसिक. मी त्याची माहिती घेतो पण असं जर केलं असेल शेवटी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी, जीवनाशी कुणालाही खेळण्याचा अधिकार नाही. हे विद्यार्थीच आपलं उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य कुणी केलं असेल तर ते चुकीचं आहे, अयोग्य आहे आणि अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. केवळ फीचा मुद्दा होता सर, केवळ फीचा मुद्दा होता तरी देखील अशा संदर्भात नाही फीसाठी अशा प्रकारचं कुठलंही कृत्य कोणी खपून घेणार नाही आणि अशा प्रकारचं जर कृत्य झालं असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. मनोज जरांगे पाटील ठाम आहेत त्यांच्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.